आपण उघड टॉप नो राजकीय बातम्या। ठाकरेंच्या शिवसेनेनं होर्डिंगमधून सुरेश धसांना डिवचलं। शिवसेना भवनसमोर मार्मिकच्या मुखपृष्ठावर धसांचं व्यंगचित्र झळकलं। सुरेश धस यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे, होर्डिंगवर उल्लेख। सांगली जिल्ह्याला नवीन बस द्या, जयंत पाटलांचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र। प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्यानं नव्या बसेसची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडवण्याची ईमेलवरून धमकी। बुलढाण्यातून दोघांना अटक, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। धमकीनंतर शिंदेंची सुरक्षा अलर्ट मोडवर। चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी। श्वेता महाले यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र। जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। तुकडे तुकडे करून टाकू, जिवंत ठेवणार नाही। किती जरी सुरक्षा असली तरी ती सुरक्षा कामी येणार नाही। आमच्याकडे आव्हाडांच्या बनावट डॉक्टरेट पदवी संदर्भात पुरावे। आव्हाडांच्या डॉक्टरेट पदवीची चौकशी करावी, राष्ट्रवादीचे नेते नजीम मुल्लांची मागणी। प्रदेशाध्यक्ष बदलताच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांना धक्का। प्रदेशाध्यक्षांनी नियुक्त केलेल्या नवीन टीममध्ये धंगेकरांना डावललं। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी जाहीर केली शहरातली नवी टीम। भाजपमध्ये किती येतात किती जातात पक्षाला फरक पडत नाही। संदीप नाईकांच्या पक्षप्रवेशांच्या चर्चेवर मंदा म्हात्रेंची प्रतिक्रिया। भाजपमधून दुसऱ्या पक्षात जाण्याची गरज नव्हती असंही वक्तव्य। असे किती लोक येतात किती भाजप आणि इंटरनॅशनल पार्टी आहे, असे आले किती गेले किती, भाजपला त्याचा काही फरक पडत नाही। मुंबईतल्या सोसायट्यांमध्ये हाऊसिंग जिहादमधून हिंदूंना अल्पमतात आणण्याचा प्रयत्न। जोगेश्वरीतल्या 2 SRA प्रकल्पांमध्ये मुस्लिम विकासकांकडून मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा संजय निरुपम यांचा आरोप। सातारा जिल्ह्यात पालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार। धैर्यशील कदमांची माहिती। तर साताऱ्यात पालिका निवडणुका महायुती म्हणून लढावं असं आमचं मत। स्थानिक पातळीवर त्यांना युती करायची नसेल तर हरकत नाही, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया।